आणि वेळात सांगलीच्या महत्त्वाच्या बातमीकडे. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीरच होत चाललाय. जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित गावांच्या पाणी प्रश्नासाठी तुकाराम बाबा महाराजांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. येत्या 22 जुलैपर्यंत पाणी न मिळाल्यास आम्हाला कर्नाटकात सहभागी होऊ द्या असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतलाय. पाणी देण्यासाठी राज्य सरकारला आम्ही रक्त देखील द्यायला तयार आहोत, त्यामुळे रक्त घ्या, पाणी द्या, नसेल तर कर्नाटकमध्ये जाण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणीच यावेळेला तुकाराम बाबा महाराज यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्या अगोदर देखील आम्ही वेगवेगळ्या मदतीने आंदोलन केले. मुंबई संघ ते मुंबई पायदिंडी काढली. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेबांना 8 तलावाचं पाणी एकत्र करून रात्रीच्या 1:30 वाजता माननीय एकनाथ शिंदे साहेबांसंग चर्चा केली. गिरीश महाजन साहेबांची भेट झाली. प्रत्येक वेळेस आश्वासनच भेटतात आणि आता देखील तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकारला आम्ही सांगितलं आमचं रक्त घ्या, कोणाला रक्त लागतं त्यांना रक्त देऊन टाका, पण आम्हाला पाणी दे ह्या पद्धतीने मागणी केली. त्यावेळेस देखील त्यावरती दाद घेतली नाही. जे कामाचं आश्वासन दिलेलं आहे ते काम चालू जर नाही झालं तर सरळ कर्नाटकात जाणार. ज्या कर्नाटक राज्यामधून आम्हाला पाणी जवळ आहे ते मिळू शकते त्यांना पत्र देणार आणि आम्हाला कर्नाटकात घ्या, आम्हाला महाराष्ट्रातून पाठवून द्या, अशा पद्धतीची कडक भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवतो.